ताई नमस्कार. तुमचं काय नाव आहे? बोला ना ताई. पूनम नितीन सूर्यकर. तर काय घटना काय घडली? तुम्ही धरणावर इथं ऑफिसला कशासाठी आलात? काल माझी पोर आणि माझ्या जावयानी काय नाव वाटात त्यांचं? उडी मारली. ते बोलतात त्याचं उत्तर द्या. त्यांचं नाव काय? नाव प्राजक्ता अक्षय शिंगुटे. अच्छा बरं. कुठे उडी मारली? इथं पाटापाशी. काल म्हणजे आज वारे मंगळवार. हा काल होता सोमवार. हा, काल. सोमवारी किती वाजता? 5:30 वाजता. 5:30 वाजता. हा काल. मग आता किती तास झाले? आता बघा ना 24 तास होऊन गेले. काही शोध लागला नाही? नाही, पाण्यामुळे शोध नाही लागला. पाणी बंद शोधायला नाही कोण आलं केलं. होतं? हा शोध घ्यायला कोण कोण आलं होतं? बरंच आम्ही सकाळपासून वाडीतले सरपंच होते, उमरचे तिकडले होते सरपंच. तर तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच का पाणी बंद केलं पाहिजे, त्याच्याशिवाय त्यांचं शोध नाही लागणार. तुमचं गाव कुठलं आहे? आमचं गाव काळवाडी म्हणजे काळवाडी. हा. पण तालुक्याचे आमदार कोण आहेत? शरददा सोनवणे. तर त्यांच्या संपर्क साधला काही? नाही, काय एवढं सांगता नाही जात मला. बरं, खासदार कोण आहेत? हा, अमोल कोल्हे. त्यांच्याशी काही संपर्क केलाय? केलं तर वाटतं त्यांनी, ते म्हणले होते, पण काहीतरी पाणी बंद नाही झालं. तर तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच का पाणी बंद म्हणजे झालं आमदार पाहिजे. खासदारांचं पण ऐकत नाहीत? हा. मावशी तुम्ही कुठले? काय पाणी बंद होत नाही? आता अधिकारी आम्ही मग ऐकत प्रयत्न नाही? केले, सगळ्या लोकांनी, स्वप्नील वामन, सरपंच, ते सगळे मनोज भाऊ सगळ्यांनी बंद केलं, सांगितलं, पण ते काही पाणीच नाही बंद करत. ते त्याच्यामुळे शोध लागत नाही त्यांचा. पाणी जास्त आहे. मग आता लोकप्रतिनिधींनी मोठ्यांचं मार्ग जर काढला. झालं असतं तर त्यांनी पाणी बंद केलं असतं. गरिबांचं कोणीच नाहीये का? हे फक्त मतच मागायला येतात का? गरिबांनी कोणाकडे जायचं मग? तुमच्याकडे नाही यायचं मग कोणच्याकडे जायचं म्हणून आम्ही? तुम्ही जर काही ऍक्शन नाही घेता आम्ही काय करणार आहे? पाणी पण बंद नाही करते लोक. हा, वर म्हणतात अधिकारी हे करत ते करत. मग आम्हाला गरिबांना कोण आहे? फक्त मत मागायलाच येतं का तुम्ही? इतर वेळेस फक्त नाही बघायचं ना गरीब सामान्य माणसाचं काय नाही का? हा, सामान्य माणसाची काय नाही का? भाऊ तुम्ही काय सांगाल? आता पाणी बंद झालेलं नाही. माझी बाची ती पाणी बंद केलं पाहिजे. मोठे जास्त यांनी लगेच बंद केलं असतं. हा, गरिबांचं नसतं कोण केलं. नाही. गरीबाच्याला कोण नसतं. गरीबाच्याला कोण मत नसतं. मागायला लगेच येतं आमच्याकडे. आमदारांशी संपर्क झाला? सगळं केलं तर आम्ही, सगळं सगळं पार केलं. सगळं पोलीस स्टेशन पर्यंत सगळं केलेलं आहे, पण काही आज होत दुसरा नाही दिवस आहे यांच्याशी. तरी अजून त्यांची हा, बॉडी नाही अजून सापडली. सापडा पाहिजे ना कधी कालच्या हा, याच्यापासून. आम्ही कुठं जायचं? खासदारांशी काही संपर्क? सगळं केलं तर फार सगळं चालतं, पण काहीच केलेलं नाही कोणीच. काय कोणीच म्हणाले? नाही ते केलं. काय म्हणतात? ते म्हणले करू बघतो थोडं पाणी कमी करून, अजून पाणी कमी होते. कालपासून म्हणतात अजून पाणी कमी होते. पार कुठं कुठं मडे पार फार आम्ही गावाला फारपर्यंत जाऊन बघितली आले. माणसं गावच नाही आम्हाला कुठंच कोणी काही. हा, फर्निगोस पर्यंत जाऊन आलोय. मग आम्ही काय करायचं? यांचं काम नाही का? गरिबांसाठी मग हे नाहीयेत का? गरिबांसाठी नाहीयेत का? फक्त मत मागायलाच येतात का फक्त? मग आम्ही कोणाची आशा करायची? दादा तुम्ही कुठले? काळवडीचीच ती. काय तुम्ही काय सांगाल? आता 24 तास उलटून गेले. माझा मुद्दा एवढाच आहे की गरिबाचा एखाद्याने जीव दिला. आता 2 व्यक्तीने तर जीव दिल्यानंतर एक पाटबंधारे अधिकारी किंवा इथले स्थानिक आमदार खासदार यांनी त्वरित त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. तो दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही बोलले का आमदारांशी खासदारांशी? नाही, इथले आमचे जे सरपंच उपसरपंच वाडीतले जेवढे काळवाडीमधले जेवढे म्हणजे चांगले स्थानिक आमचे मनोज विनोद बाकीचे सरपंच उपसरपंच सकाळपासूनच सगळी लोक शोध्यामध्ये आणि कालपासून सगळे म्हणजे सहकार्याची भावना सगळ्यांची, सगळे लोक. तुम्ही आमदार महोदयांशी तुम्ही बोललात का? नाही, मी नाही बोललो, पण सरपंच उपसरपंच सगळे बोललेले आहेत. पण त्यांनी एवढंच आहे की ते प्रोसिजरला वेगळी आहे. 3 लोकांचे सह्या आणावं लागेल, मग तसं पाणी बंद करता येणार नाही. आणि मी म्हणतो माणूस तर तो पाठ फुटला असता. मी म्हणतो उद्या तो पाठ फुटला मग कसं बंद झालं असतं? 2 माणसाचे मृतदेह दोघांनी जीव दिला का काही केले, त्यांचे जीव सापडण्यासाठी 15-20 मिनिटं पाणी बंद करा असं सांगतात. त्यांना काही कायमचं बंद करायला नाही. अधिकारी काय म्हणाले? अधिकारी उडवाडीची उत्तरं देतात. अधिकारी म्हणतो त्या अधिकाऱ्याला विचारा, तो म्हणतो त्याला विचारा, हा म्हणतो याला विचारा. अरे मग हे जर असं उडवाडीची उत्तर द्यायचं आणि जर पाठी तर काळवाडीलाच फुटला असता मग 2 मिनिटात सांगितलं असतं बंद करा. पण परिस्थिती अशी आहे की गरिबाचं झाले म्हणून कुणी लक्ष देत नाही. जर एखादं मोठ्याचं झालं असतं ना, पर वरून सुद्धा दिल्लीवरून इकडे पळत सुटले असते, पाणी बंद करा. आणि ते बघा शोधा. माझं एकच विनंती वाणीसाहेब की गरीब असू श्रीमंत असू सगळ्यांना न्याय सारखा द्या, सगळ्यांसाठी सट्टा.
हे माणूस मेल्यानंतर त्याची विधी करण्यासाठी ती बॉडी तरी भेटली पाहिजे. त्यांना 15-20 मिनटं त्यांचा आक्रोश काय आहे की तुम्ही कायमचं पाणी नका बंद करू. पाणी फक्त 15-20 मिनटं बंद बॉडी करा. सापडेपर्यंत. हां, बॉडी सापडेपर्यंत बंद करा सकाळपासून. आता माझ्यासमोर तुम्ही एकाला मंत्र्याला फोन केला, तो काय म्हणतो तुम्ही सकाळी काय सांगितलं नाही. म्हणजे तो मंत्रीच आम्हाला म्हणतो तुम्ही सकाळपासून काय झोपले होते का. अरे आम्ही सकाळपासून शोधायचंच काम करतोय, अजूनही भेटली नाही. आता तुम्ही आल्यानंतर तुम्ही म्हणले बा असं नाही असं करू. कोणता तरी प्रयत्नांनी सरपंच, उपसरपंच, उमरचे सरपंच, वाडीतले जेवढे असणारी मुलं आणि बाकीचे असणारे सगळे व्यक्ती त्या शोधायचा प्रयत्न दे. पण मला एक मुद्दा एवढा म्हणते का प्रत्येक मोठ्या ज्या हुद्द्यावर असणारी माणसं एवढं सांगतात आमच्यावर नाही, वरच्याला सांगा, वरच्याला सांगा नाही त्याच्या वरच्याला. अरे जर वरच्याला सांगायचं आहे आणि पाठीचं कालवाडीतच फुटला असता मग ही सांगायची सुद्धा बारी नसती आली, मग लगेच बंद झालं असतं. पण माझी विनंती आहे सगळ्यांना, तुम्ही जसं लोकांच्या सहवासात आहे, तुम्ही मंत्री, आमदार, खासदार जे झाले असतील लोकांच्या मतावर तुम्ही झालेलं आहे. एखाद्याचा जीव गेला किंवा काही गेलं त्यावेळी तात्काळ तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि लगेच गावच्या ठिकाणी तुम्ही लोकवस्ती येऊन सरपंच, उपसरपंच लोकांचं मत ऐकायला पाहिजे होतं आणि लोकांच्या काय भावना त्या ऐकायला पाहिजे होत्या. पण तुम्ही काही केलं नाही. तुम्ही फक्त सांगताय आमच्याला मंत्र्याला फोन करा, तमक्याला मंत्र्याला फोन करा, त्यांनी असं सांगितलं 3 लोकांच्या सह्यांना ते पाणी लांबचं आहे. अरे पण माणसाचा जीव गेला आहे, माणूस जिवंत नाही आहे म्हणून तुम्हाला सांगत नाही आहे. मी म्हणतो माणूस जिवंत असताना काय असताना ती गोष्ट वेगळी आहे. पण यांचं एक जबाबदारी म्हणून आमदार, खासदार यांची जबाबदारी प्रत्यक्ष ठिकाणी यायला पाहिजे होतं. कसा गेला आहे, काय गेला आहे त्यांनी प्रत्यक्षात त्यांची उत्तरं अशी आहेत. यांची अशी उत्तरं आहेत वरच्या लोकांची, लेवलची पाटबंधारे खात्याच्या लोकांची अशी उत्तरं आहेत का तुम्ही काय करता सकाळपासून. तुम्ही सकाळी काय, आमच्या सरपंचांनी चौकशी केली सगळं काय. सरपंच तो माणूस म्हणते सकाळपासून तुम्ही झोपले होते काय. अरे तो सरपंच कमीत कमी पाटाला तरी आला, तू खुर्चीवर बसून बोंबलो तेव्हा ना, तू काय करतो मग. ही आमची भूमिका आहे, एकदम कडवट आहे. माणूस मेल्यानंतर तरी त्याला समाधानकारक उत्तर द्या. तुमच्याकडून काही नसेल होत ना, चांगलं तरी करायला शिका, पण माणूस मेल्यानंतर तरी त्याला मदत करा. जिवंतपणे तर सगळेच मदत करतात. ज्या माणसाचं मुलगी गेली की मुलगा गेलाय कसं असू द्या, ते माणसं मृत झालेले आहेत, मेलेले मावशी रडत होती. ते भेटले नाहीत. ते स्वतः त्यांची काय एक ते काय मेलेला माणूस तरी भेटू द्या, त्यांची विधी तरी होऊ द्या. मग जर ही कल्पना जर त्यांच्या डोक्यात जर बसत नाही, चांगलं करायची गोष्टच नाही आहे, तर त्यांच्यासाठी बोलण्यासाठी काय आहेच नाही. मी म्हणतो त्यांनी येऊ ना यांच्या दरवाजे त्यांनी यावं ना, यांनी त्यावेळेला त्याचं उत्तर त्याच पद्धतीने द्यावं. कोणाला कोणी यावं म्हणजे जे आता आमदार, खासदार कोणी किंवा कोणाला, मी आमदार, खासदार कोणाला वाईट म्हणत नाही, पण दुःख आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे हा महत्त्वाचा वाणी साहेब. पण माझा मुद्दा आहे, जर अशा दुःखसुखात जर तो माणूस येत नसेल तर माणूस असून फायदा काय. किंवा वाडीतलं आता चांगले आमच्या इथे समजे ग्रामपंचायत सगळे सदस्य, मनोज, सरपंच आले, उपसरपंच झाले, सगळे लोक आले, सगळे लोक पाटाने फिरतात, रेस्क्यू ऑपरेशन चाले, हे चाले, ते झाले किंवा शोधायचं काम चालू आहे. आम्ही प्रत्यक्षात म्हणतोय का आम्ही उडे टाकू, पोलीस म्हणतात तुम्ही टाकायचे नाही, उद्या तुम्ही काय झालं त्याची जबाबदारी तुमची. म्हणजे प्रत्येकजण आपले आपले हात झटकून मोकळा होतो. करायची वृत्ती तर राहिली बाजूला, मेलेला माणूस तर गेलेला आहे, तो अजून भेटलेलाच नाही. आणि त्याच्यासाठी सक्षम म्हणून आता जर उद्या जर पाटबंद नाही झाला किंवा उद्या सकाळी पाटबंद नाही केला, काळवाडी आणि उमरस सगळी मंडळी येऊन ना काय पुढे कार्यक्रम होईल ते मी आत्ता सांगू शकत नाही. पण त्यांनी सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान अर्धा पाऊण तास पाटबंद करावं, बॉडी भेटतपर्यंत त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, अशीच आपली भूमिका आहे. आपलं कुणाची नाही, पण ज्याचं गेले त्याला त्याचं दुःख आहे, सगळ्यांना दुःख आहे. तुमच्या घरातलं गेलं ना तेव्हा तुम्हाला कळतं, माझ्या घरातलं गेलं तरी मलाही त्याचं दुःख आहे, सगळ्यांना. पण गरिबाचं चालेल तर सगळ्यांनी सगळं सहकार्य करा. माझा कुणाचा राग रुसवा नाही, पण माणूस मेल्यानंतर तरी त्याला मदत करा, हा माझा मुद्दा आहे सगळ्यांसाठी. उद्या त्यांनी सकाळी मागणी काय तुमची मागणी. माझी एकच मागणी, बॉडी भेटेपर्यंत त्यांनी 1 तास, अर्धा तास, पाऊण तास, सकाळी 7 वाजता त्यांनी पाटाचं पाणी बंद करावं. बॉडी भेटली त्यांनी लगेच चालू करावं पाणी. आम्ही पाण्याला विरोध नाही करत, बंद करू नका हाही विरोध नाही, पण माणूस मेलाय म्हणून बंद करा. बॉडी भेटेपर्यंत त्यांनी 1 तास तरी पाटाचं पाणी बंद केलंच पाहिजे. बॉड्या या गेल्यात कुठे वाहून त्या भेटल्याच पाहिजे आणि त्याची कारवाई त्वरित सगळ्या आमदार, खासदार यांनी ती करावी अशी मी त्याला नम्रतेची. सरपंच साहेब तुम्ही काय सांगाल. आता तुम्ही या इरिगेशनच्या डॅमवर आलेला आहात येडगावच्या, तर तुमची काय मागणी असेल, काय सांगाल. वाणी साहेब, ही जेव्हा घटना काल घडली त्यावेळेस RJ अंडे असतील, नान्नावर साहेब असतील,
सगळ्यांना कल्पना दिली होती आणि एक 15च मिनटात कल्पना दिली होती. पण अधिकारी असं म्हणतात की आमच्या हातात काहीच नाही, आम्हाला वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. ठीक आहे, तुम्ही वरिष्ठांची परवानगी घ्या, पण आज 24 तास 5 वाजता उलटून गेलेले आहेत. साधारण काल घटना ही 4:45च्या दरम्यान घडली होती. प्रत्यक्षदर्शींनी जे पाहिलं, एक छोटा मुलगा होता. हे सगळ्या अशा गोष्टी असतानाही जर त्यांना घटनेचं गांभीर्य नसेल तर या ठिकाणी आता उमरचे सरपंच येत आहेत, मी या ठिकाणी किंवा आमच्या गावचे असंख्य इथं नागरिक उपस्थित आहेत. त्यांना जर योग्य प्रकारे न्याय आम्हाला द्यायचा नसेल किंवा कोणताच निर्णय घ्यायचा नसेल तर आम्ही पाटात उड्या टाकणार. उद्या आमचं काही बरं वाईट झालं तर याला पाटबंधारे विभाग असेल. शरददादा काय म्हणाले? शरददादांशी चर्चा झाली होती. शरददादांनी अधिकाऱ्यांनाही सांगितलं, पण तरी अधिकारी ऐकत जे नाही. अधिकारी आमदारांचं पण ऐकत नाही. खासदार अमोल कोल्हे साहेबांशी आमचा काही संपर्क झालेला नाही, पण वारंवार या अधिकाऱ्यांना सांगून पण आमची काय वेगळी मागणी नाही आहे. तर आमचं काय म्हणणं आहे की ज्या वेळेस फक्त बॉडी आमची सापडेल या दोघांची पण, त्यावेळेस पाट परत चालू करा. आम्हाला काय पाणी बंद करायचं आहे किंवा वेगळा काय आमची मागणी आहे हे आमचं काहीच नाही आहे. आत्तापर्यंत एवढं सगळं पाणी चालू आहे किंवा काय, शेवटी आमच्याच लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्यांचीच मागणी आहे का फक्त? ठीक आहे, ती आत्महत्या असेल, अजून काही असेल, हा नंतरचा भाग. घातपात असेल किंवा काय असेल ते असेल, पण त्यांनी ते शोधा आणि ती स्पष्ट होईल, पण बॉडी सापडली आता पाहिजे. सध्या त्यांनी पाठ त्वरित बंद करावा. याच्यात आत्ता RJ हांडे साहेबांना फोन केला, ते म्हणतात सकाळपासून तुम्ही काय केलं. आता सकाळपासून तुम्ही काय केलं त्यांना म्हणा तुम्ही या आणि पहा, असं नाही चालत. आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की नन्नावर साहेब फोन उचलत नाही किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सांगितलं. अतुल शेठलाही तुम्ही फोन लावला होता. अतुल शेठ काय म्हणाले? अतुल शेठनी बऱ्याच विनवण्या केलेल्या आहेत की पाठ फक्त जी बॉडी आहे त्या 2 बॉडी सापडेपर्यंत बंद करा. ते तर माजी आमदार आहेत, विद्यमान आमदारांची जोखीम प्रामुख्याने जास्त आहे. नाही साहेब, एक लक्षात घ्या, लोकप्रतिनिधी दोन्ही आहेत. पण एक माझे आहेत ना, हा असू द्या, माझे असलं काय ना आजी असलं काय, शेवटी पण जोखीम स्टँडिंगला महत्व आहे ना. स्टँडिंगला महत्व असू द्या, पण आज दोघंही सत्तेत आहेत. सत्तेत आहे पण शरददादा खुर्चीवर आहेत. त्यांच्यावर बोलण्या इतका आम्ही मोठे नाही. प्रश्न तो नाही, पण आपण विषय असा आहे मुद्दा की आपला एवढाच आहे, विद्यमान आमदार विद्यमान खासदार साहेबांनी हे गांभीर्य ओळखून तातडीनं उपाययोजना करावीत. नक्कीच या उपाययोजना झाल्या. आत्तापर्यंत 24 तास उलटून गेलेले आहेत. ह्या उपाययोजना झाल्या पाहिजे होत्या, पण त्या आत्तापर्यंत झालेल्या दिसत नाहीत. त्यासाठीच आम्ही असा पवित्रा घेतला आहे. ठीक आहे, लोकप्रतिनिधी बाजूला राहिले किंवा अधिकारी बाजूला राहिले, त्यांना जर पाठ बंद करायचा नसेल, आमचं म्हणणंच एवढं आहे की काल आम्ही काही मुलांना बोलवलं होतं, तर त्या मुलांची जोखीम घ्यायला कोणी तयार नाही आहे. काही ते मुलं म्हटलेली आम्ही तुम्हाला शोधून देतो बॉडीज, जे काही पैसे होते ते आम्ही स्वतःच सगळेजण पेड करायला तयार होतो. पण ते जर कोणीच जोखीम घ्यायला तयार नसेल, ठीक आहे, त्यांची आता जर यांनी पाटही बंद केला नाही किंवा अजूनही काही गोष्टी असतील तर ती जोखीम आम्ही घेऊन किंवा त्यांना नसेल पाट बंद करायचं तर आम्ही 100% उद्या त्या पाटात मारणार. आणि उद्या आमचं काही झालं तर ठीक आहे, अधिकाऱ्यांनी पाहावं पुढं काय करायचं काय नाही. त्यांना जर जनतेच्या जीवाशी खेळच करायचं आहे. आत्ताही काम चालू होतं ज्यावेळेस वाणीसाहेब पाटाचं, त्यावेळेस हे असंख्य त्रास दिलेला आहे. पाईपलाईन काढा, हे काढा, ते काढा. ठीक आहे ना, त्यांच्या कोणत्या गोष्टी ऐकल्या नाही. ठीक आहे, त्यांची जमीन असली म्हणून काय झालं, पण आम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टी ऐकल्यात. आमचं विनंती एवढीच होती, कालसुद्धा साहेब वाणीसाहेब एक 15 मिनटासाठी जरी पाट बंद केला असता तरी बॉडी एवढी लांब गेली नसती. आत्ता ज्या प्रकारे पाण्याला फ्लो आहे, स्पीड आहे, त्याप्रमाणे बॉडी आत्तापर्यंत लांब गेलेली असेल. पण जर पाट बंद केला तर ती पुढं शोधत आम्ही जाऊ शकतो. आमची एवढीच अजूनही प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पाणी बंद करावं आणि ज्यावेळेस बॉडी सापडेल, काय अर्धा 1 तास 2 तास ज्यावेळेस बॉडी सापडेल त्यावेळेस पाठ परत चालू करावा. आमची एवढीच नम्रतेची विनंती आहे. पण तरी त्यांना ऐकायचं नसेल तर काय, आम्ही उद्या जे करायचं ते करणारच आम्ही. सरपंच साहेब, तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही इथं येडगाव धरणावर आलात, 24 तास झाले दोघांची बॉडी सापडत नाही. आता ते बॉडी सापडण्यासाठी आम्ही इरिगेशन विभागाला वेळोवेळी पाणी बंद करण्याची विनंती केली. प्रथमतः RJ राव साहेब यांना विनंती केली. त्यांनी सांगितलं तुम्ही मिसिंगची केस द्या, त्याच्यानंतर आम्हाला डायरी पाठवा. त्यानुसार आम्ही डायरी पाठवली. त्यानंतर म्हणून नानो साहेब यांना फोन केला. त्यांच्याकडं वरिष्ठ अभियंता यांचा फोन मागितला, अधीक्षक अभियंता, तरी पण त्यांनी फोन नंबर नाही दिला. ते म्हणले RJ राव साहेबांकडून घ्या. नंतर त्यांना मेसेज टाकला. त्यांनी सकाळी फोन नंबर मला पाठवला. त्याच्यानुसार त्यांना संपर्क साधला असता ते म्हटले की आम्हाला पाणी 4 दिवस बंद करता येणार नाही. आमची प्रोसिजर 4 दिवस. 4 दिवस नाही, 1 दिवस, 10 मिनिटं, 15 मिनिटं. तीच विनंती केली आम्ही त्यांना.
जर तुमच्या घरातलं मूल गेलं असतं तर तुम्हाला काय वाटलं असतं? त्यावरती त्या मॅडम काहीच बोलल्या नाही. अलका आईराव मॅडम येत्या, त्या काही एक शब्दही बोलल्या नाही. जर ज्यावेळेस परिस्थिती त्यांच्या घरावर आली असती त्यावेळेस त्यांना समजलं असतं, परंतु त्यांनी आमच्या काही विनंतीला मान केला नाही. आम्ही आज सकाळी 6 वाजल्यापासून आत्ता 7 वाजेपर्यंत आम्ही विसापूरपर्यंत कॅनॉलने पाहत गेलो, आम्हाला कुठेही सापडलेलं नाही. आता तुमची मागणी? आमची मागणी एक आहे. कालवाडीचे सरपंच म्हणाले जर त्यांनी पाणी बंद केलं नाही तर आम्ही कालव्यात उड्या मारणार. आम्ही दोघंही मारतो ना. ग्रामस्थ जे आहेत ज्याने आत्महत्या केली ते माझे चुलत भाऊ असून माझे आमच्या उमरत गावचे ग्रामस्थ म्हणून या नात्याने, आणि काळवाडी हद्दीत घडले या नात्याने काळवाडी गावचे तुषार वामन साहेब आम्ही दोघंही कालव्यामध्ये उड्या मारतो. जर त्यांना आमच्याच जमिनी गेल्या आणि आमच्यावर जर अन्याय होत असेल तर याला कुठं वाचा फोडण्यासाठी आम्ही दोघंही उड्या मारतो. दोघंही सरपंच आहे आम्ही. जर तुम्हाला नाही ऐकून घ्या आमचं. नाही तुम्ही ऐका, तुम्ही ऐका आमचं. तुमचं दिवसभर ऐकलं ते उत्तर काय देतात? दिवसभर तुम्ही काय केलं? अहो तुम्हाला केव्हा अधिकार होता? जेव्हा तुम्ही कॅनॉल येऊन आमच्याबरोबर पाहणी केली असती ना. तुमचा अधिकारी म्हणून जबाबदारी नाही का? तुम्ही याच गावचे ना. आरजीराव साहेबांना फोन केलाय. हे बघा ते नसेल तर आम्ही उड्या मारतो ना. तुम्हाला जर फक्त पाण्याचंच तुमच्या महत्व समोर आहे. उड्या मारतो. तुमचं बोलणं झालंय. तुमचं जर समाधान होत असेल बोलणं तर झालंय, आम्ही म्हणून उड्या म्हटलं ना मारतो. आम्ही येतो इथं. बोलून त्यांना. आणि अहो आम्ही काल सुद्धा विनंती केली आमच्या तुम्हाला. ऐवजी आमच्या घरात प्रसंग घडलाय. जर तुमच्याच घरात घडला असता तुम्ही काय केलं असतं? सर्व ठीक आहे, तुमचे काय ना आपलं काय, सर्व सारखेच आहे आपण. मग आता तरी आमची विनंती आहे ना. बंद करा ना. आमची अपेक्षा नाही. फक्त 2-3 तास जरी पाणी बंद केलं ना आम्ही कॅनॉलने पास जाऊ साहेब अडचण काय? हो चिखले साहेब, नेमकी अडचण काय? आपल्याला वरचे आदेश लागतात. साहेब, वरचे आदेश मागितले का नाही? वरचे आदेश मागितले का नाही? हे बघा मला तर काय अजून आदेश नाही आले. मला आले का आपण कारवाई करू. तुम्हाला आदेश कोण देतं? हं? कोण देत आदेश? हांडे साहेब झाले, ते लावा ना हांडेंना फोन. नंदूर साहेब मग झाले. हांडेंना फोन लावा, नानोरांना फोन लावा, फोन लावा ना साहेब. तुम्ही या लोकांचा आक्रोश बघा. ते नावशी रडताय. मी सकाळी 9:30ला आईराव मॅडमला फोन केला होता स्वतः. तरी आईराव मॅडम म्हणले ती प्रोसिजर आमची 4 दिवसाची. म्हणजे 4 दिवस आम्ही वाट पाहत बसायचं का? आम्ही विसापूरवरून विसापूरला जाऊन आलोय आम्ही. साहेब मला एक सांगा, माझा तुम्हाला हे प्रश्न आहे की हे सगळं चालू असताना तुम्ही समजा पाहणी करताय, आरजी साहेब आणि तुम्ही, तुमच्या दोघांपैकी एखादं पडलं असतं, जबाबदारी हा, तर किती मिनिटात पाणी बंद केला असतो? नाही ऐका ना, किती मिनिटात? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या दोघांपैकी एखादं जर पडलं असतं तर किती मिनिटात पाणी बंद? किती मिनिटात पाणी बंद केलं असतं? माझं काम फक्त धरणापर्यंत आहे, आलं का लक्षात? मग तुम्ही आले कशाला धरणापर्यंत? येतं तुम्हाला बोलावलं कोणी? बरं मी काय म्हणतो साहेब, ते पाणी त्यांना फोन करून नाही का बोलवा? पाणी कसं बंद करायचं पण आम्हाला दाखवा. आमच्यावर काय कार्यवाही ती होऊ द्या. आम्हाला दाखवा पाणी कसं बंद करायचं. बंद आम्ही करतो, करतो. आमच्यावर कार्यवाही होऊ द्या. काय आम्हाला माहिती आदेश आले का आम्ही लगेच करू. नाही, नाही, तुम्ही नका करू. तुम्ही फक्त आम्हाला तुमचं काय नाव आहे? तुमचं काय नाव आहे? तुम्ही इथं काय म्हणून आहे? काय म्हणून आहे? या ना पुढं. मग कधी शूटिंग करताय तुम्ही? शूटिंग करताय अशीच? कशासाठी? तुमची चालू म्हणून. अरे आम्ही बातमीदार आहे. ते चित्रीकरण करतोय. मग आता बाकी तुमची चालू आहे ना. अहो आम्ही बातमीदार म्हणून करतोय. तुमची जोखीम आहे, ते मदत केली पाहिजे. अधिकारी सांगते तसं. तरी पण बंद हो मग तुम्ही थांबा ना अधिकाऱ्यांसोबत. आहे ना. ठीक आहे. नाही तुम्ही लाईटली घेताय. साहेब फोन लावा ना. काही तुमचा वैयक्तिक वाद नाही. फोन लावा तुम्ही. फक्त पाणी कसं बंद करायचं ना ते आम्ही- एवढं सांगा. आमच्यावर काय कार्यवाही करायची? आमच्यावर काय आमच्यावर कार्यवाही काय ती होऊ करायची? द्या. आम्ही बंद करतो. आम्ही पाणी बंद करतो. फक्त चुकीचे उत्तर काही देऊ होऊ द्या, नका. आम्हाला काय चुकीचं व्हायचं. उत्तर नाहीये आपल्याला. नाही तर चला तुमच्या तुम्हाला समोर मार्ग काढायचा आहे का वाद घालायचा आहे? मला मार्गच काढायचा, वाद नाही घाला. मी वाद घालायला आलोच नाहीये. तुम्ही काय म्हणताय? मी धरणापर्यंत संबंधित आहे. हे बघा, ज्याचं त्यांना वर फोन लावा प्रत्येकाचं साहेब. जाऊ द्या, आता मार्ग कार्यकारी क्षेत्र आहे ना. मार्ग काढा ना त्यांना. लावा. मार्ग काढा. आम्ही मार्ग काढण्यासाठी आलोय. आम्ही काय अशी एवढे येडे माणसं नाही वाद घालायला. बरं ठीक आहे, बोलतो मी. हो. शांत राहा रे. काय म्हणाले अंडे? नंदूर साहेबांशी बोलतो मी. आरजीराव साहेब, नंदू साहेब हो आरजे अंडे जे आहेत त्यांची कुठली पोस्ट आहे? सुद्धा मी बोललोय. ते डेप्युटी इंजिनियर त्यांची इकडे येणार जोखीम नाही. आहे ना. आणि इथं जो पाणी सोडायला माणूस आहे तो परमनंट आहे का असाच हे? कोण आहे माणूस इथं पाणी सोडायला? कोण आहे? याचं उत्तर द्या मला. साहेब तुम्ही आता पदावर आहेत का? काय नाव तुमचं? पदावर आहेत का तुम्ही? रिटायर झाले? रिटायर. मग कसं काय तुम्ही इथं काम पाहताय?
द्या ना उत्तर. काम कसं काय पाहता तुम्हाला कोणी ठेवलंय इथं? ते पाणी बंद करायला आलेली आहेत इथं आम्ही राहणार आहे. नसेल तर तुम्ही नाही काय करू. ते म्हणतात ते बंद करतो आम्ही. तुम्हाला जर आम्हाला हे बघा तुम्हाला माहिती आहे चालू बंद करायचं. तुम्ही जर दाखवलं नाही आम्ही बंद करतो. हा मॅडम आम्ही आता ज्यावरती आहे आता इथं साहेब तुमचं नाव काय? चिखले साहेब इथे आहेत. आता तुम्ही काय सांगायचं ते सांगा. साऊंड ऑन केलेलं आहे. अद्याप 24 तास उलटूनही पाणी बंद केलेलं नाही. आमच्या घरातल्या बॉडी आहेत ते आम्हाला मिळालेल्या नाहीत. एक मिनिट तुम्ही आज चिखले साहेबांशी बोला बरं. आता मीडिया आहे समोर बरं का मॅडम. साऊंड ऑन आहे राहू मॅडम. अहो मॅडम आम्हीच कोल्हे साहेबांपर्यंत पोहोचलो. तुम्ही जर खासदारांचं ऐकत नाही तर आता आमचे बोर्ड घरातले गेले. तुमच्या घरातले गेले असते तुम्ही काय केलं असतं? हा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर उभा करा ना. आपल्याच घरातला माणूस गेलाय. काय म्हणतात मॅडम? काय म्हणले तुम्ही परत बोला. आमचा कॅनॉल त्याच्यासाठी नाही म्हणतात. मॅडम आमच्या जमिनी एक्वायर करून तुम्ही कॅनॉल केलेत. तुम्ही हे कसं बोलू शकता? चार गावचे सरपंच आहेत अहो, आम्ही मॅडम. सरपंच आहे. आम्ही काय असे कोण आयरे गैरे नाही ना. तुम्ही जबाबदार व्यक्ती आहे. जबाबदारीने बोला तुम्ही मॅडम. हे तुमचं असं म्हणणं आहे काय? कसं काय बोलता तुम्ही? तुम्ही असं म्हणता काय तुमचे कॅनॉल उड्या टाकण्यासाठी नाही? तुमचा कोण अधिकारी होईल परमनंट? मॅडम तुम्ही आता बोलले ऑन कॅमेरा आहे. तुम्ही तुमचे शब्द परत मागे घ्या मॅडम. जबाबदारी बोला. तुमचा जर मुलगा मुलगी कुणी या कॅनॉल मध्ये पडले असते मॅडम ऐकून घ्या. किती मिनिटाला पाणी बंद किती मिनिटाला पाणी बंद झालं असते? आमचा तुमचा काय वैयक्तिक वाद नाही मॅडम. जबाबदारीने बोला. आमच्या जमिनी घेऊन तुम्ही कॅनॉल उभे केले तर उभे केलीत आम्ही म्हणू का? मग हे बोलायची भाषा नाही करायची मॅडम. का तुम्हाला उड्या टाकायला आम्ही कॅनॉल नाही तयार केला? तुम्हाला काय बोलायचं ना मॅडम आमच्या समोर येऊन बोला बरं तुम्ही. आणि ज्या 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 बाईचं किंवा ज्या आमच्या माणसाचं जी मुलं गेलीत त्यांना बोला बरं इथं समोर येऊन तुम्ही एकदा. तुम्ही कुठं बसता मॅडम? पुण्यात बसता का? मॅडम ही पद्धत नाही बोलायची. तुम्हाला लोकप्रतिनिधींनी फोन केले मॅडम ऐका. तुम्हाला आमदारांनी फोन केला, माजी आमदारांनी फोन केला, खासदारांनी फोन केला, तरी तुम्ही ऐकायला तयार नाही. आम्ही काय करतो मॅडम? आम्हीच उड्या मारतो. तुमचं अजून समाधान होईल. आता मग लोकांना सांगा आमचा कॅनॉल तुमच्या उड्या टाकण्यासाठी नाही. मॅडम ऐका मॅडम. थांबा त्यांचं ऐका. मॅडम बोला. मॅडम बोला. तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला ऐकू द्या. मॅडम विषय सांगतो रेस्क्यू टीमचा. मॅडम गळ कुठं टाकला जातो? स्थिर पाण्यात टाकला जातो. लक्षात घ्या मॅडम. तुम्ही त्या पाटबंधारे विभागात काम करता. आम्ही तुम्हाला अक्कल शिकवण्या इतपत आम्ही मोठे झालेले नाही. पण ज्यावेळेस स्थिर पाणी असतं तिथं गळ टाकला जातो. ही मंडळी आली त्या बोटीत फिरली. यांचं काय होतंय? अधीक्षक अभियंता एसी येते ना. अहो रेस्क्यू टीमचं मॅडम जाऊ द्या. आम्ही स्वतः उतरतो ना. आम्हाला फक्त थोडं पाणी बंद करून द्या 24 मॅडम. तास झाले. 24 तास होऊन गेले. 24 तास झाले. त्या मॅडम आता विचारता. मॅडम तुम्ही आता विचारता रेस्क्यू टीम उतरायला तयार आहे का? रेस्क्यू टीम काल संध्याकाळपासून आज दिवसभर त्याच्यात उतरत होती. तुमच्या अधिकाऱ्यांनी एवढे फोन केले. तुम्ही आता विचारता का रेस्क्यू टीम उतरायला तयार आहे का? मॅडम तुम्हाला सकाळी 9:30 वाजता मी फोन केला होता. बरं ठीक आहे मॅडम. तुमचं म्हणणं आमच्या समोर मांडा. नाही On तर camera. आम्ही उड्या टाकल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आमच्यावर काय कार्यवाही करायची ना ती बिंदास करा. पोलीस स्टेशनला कळवा. कुठं कळवायचं तिकडे कळवा. आम्ही 2 गावचे लोकप्रतिनिधी आहे. आमची काहीतरी जबाबदारी आहे आमच्या लोकांप्रती. ही पद्धत नाही मॅडम. तुम्ही बोलले ठीक आहे. तुम्हाला काय बोलायचं ते बोला. तुम्ही कसं आहे तुमची एसी केबिन आहे तिथं बसून बोलणं सोपं असतं. पण ज्यावेळेस जनतेत जाऊन काम करणं मॅडम ऐका. तुम्ही ऐका आता. ज्यावेळेस जनतेत जाऊन माणूस काम करतो ना त्यावेळेस कळतं. आणि आत्ता जी घटना घडली ना त्याला 24 तास उलटलेत मॅडम. 5 वाजता इथं. आणि तुमचे इथले खालचे अधिकारी म्हणतात तुम्ही दिवसभर काय केलं. ते मुलीची मावशी कुठे? आम्ही फार ही पद्धत नाही ना. आता तुमचं म्हणणं सांगा. तुम्ही पाणी बंद करणार आहे का नाही करणार एवढं सांगा. आम्ही चाललो उड्या टाकायला. बघा तुम्हाला वाटतंय ना तुमच्या समोर लागलं तर लाईव्ह करू. चला. नाही बोलता येत आम्हाला. तुमचं काय चाललंय?
थोडंसं गांभीर्य. आमचं काय म्हणणं आहे मॅडम, तुम्ही ना पूर्ण दिवसासाठी आम्ही मागत नाही, 2 ते 3 तास पाणी फक्त बंद करा. आमच्या मुलांच्या बॉड्या सापडल्यानंतर आम्हाला काय करायचं मॅडम त्याच्याशी, कोणाचं पाणी अडवून. मी काळवाडी सरपंच बोलतोय मॅडम, तुषार वामन. तुम्ही लोक कुणीही पाण्यामध्ये उतरू नका, उतरू शकत नाही कारण एवढं पाणी आहे. रेस्क्यू टीम वालेच खाली उतरतील तर त्यांना रेस्क्यू टीम वाले मॅडम घरी गेले, 6 वाजता टायमिंग संपला त्यांचा. आम्ही उतरतो म्हणजे तुम्ही जर बॉडी शोधायला जर पाणी बंद नसेल करत तर आम्ही जीव देतो ना. आमच्या बॉडी शोधायला याल तुम्ही. नाही काय. मला एक सांगा, रात्रीचं तुम्ही असं म्हणाल, रात्रीचं कसं काय तुम्हाला सकाळपासून सकाळी 8 वाजल्यापासून तुमच्या अधिकाऱ्यांना फोन करतो तुम्ही, रात्र काय लावून धरलंय मगाचपासून? नन्नावर साहेबांना कधी फोन केलाय सांगतो ऐका. ही घटना घडल्यानंतर 15व्या मिनिटाला नन्नावर साहेबांना फोन आहे. काल संध्याकाळी 5:15 मी स्वतः फोन केलाय, आरजींना पहिला केला, नंतर नन्नावर साहेबांना केला. ते म्हटले साहेब आमच्या हातात काहीच नाहीये, तुम्ही वरिष्ठांना हे करा. अहो फक्त 15 मिनिटं मॅडम पाणी बंद केलं असेल ठीक आहे, ते बुडू द्यात, आमचं म्हणणंही नाही. काय झालं असेल ते झालं असेल, ती शोध नंतर घ्यायचा आमचा भाग आहे. पण 15 मिनिटं जरी बंद केलं असतं ना तरी ते सापडले असते मॅडम जागेवर. माणूस एवढ्या फ्लोनी लगेच एवढ्या लांब गेला नसता मॅडम. आमची अजूनही विनंती आहे मॅडम, तुम्ही आम्हाला सल्ले देण्यापेक्षा फक्त पाणी बंद करा, आम्ही शोधून काढतो, जबाबदारी आमची राहिली. थोडंसं आमच्या विनंतीला मान द्या मॅडम. मी बोलते खाली बोलते. किती वेळाने फोन करू मॅडम? आंदोलन चालू आहे, आंदोलन. आम्ही नाही तर आम्ही उड्या मारणार. तुमचा फोन नाही आला तर आम्ही तुम्हाला परत फोन सुद्धा नाही करणार बघा. आणि तुमचे अधिकारी सुद्धा इथून जाऊन देणार नाही, ते आम्ही त्यांना घेऊन उड्या मारू. चला बघा तुम्हाला काय योग्य वाटतंय ते करा. तुम्ही जबाबदार व्यक्ती आहे, तुम्ही ही बोललं नाही पाहिजे. मी काय बोललो सांगा. माझं धरणाच्या भिंतीपर्यंत येईन, माझं तिकडे येडगाव पर्यंत येईन. थांबा ना, ऐका ना माझं साहेब. तुम्हाला अर्जींनी पाठवलं का नाही? थांबा, बरोबर का नाही? तुम्हाला जबाबदार व्यक्ती म्हणून पाठवलं का नाही साहेब? मला सांगितलं पद्धत नाही बोलायची. हे बघा जबाबदारी व्यक्तीचे आणि परंतु प्रत्येकाचं कार्यकर्ता ठरलेलं आहे, त्यांना जास्त अधिकार आहे माझ्यापेक्षा अर्जी. मला एवढंच सांगा, कोणत्या अधिकाऱ्याने हा माणूस ठेवला तुम्ही? मला एवढंच उत्तर द्या. ह्या मॅडम अधीक्षक अभियंत्यांचा आदेश आहे का तुमच्याकडं? हे बघा मग सगळ्या गोष्टी निघतील. हे बघा ते त्यांचा वरच्या लेवलचा प्रश्न वरच्या लेवल. तुम्ही लगेच सरपंच यांचा फोन नाही ना आला आणि बिंदास बंद करायचं, काय कारवाई करायची करू द्यावी. आता काय पाणी बंद झालं पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे. साहेबांना सांगा. ऐकलं का? हो साहेब, पाणी बंद झालं पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे. आणि साहेब तुम्ही पाणी बंद नाही केलं, आम्ही स्वतः करू. तुम्हाला काय कारवाई करायची करा, मला फाशी द्या. मॅडम म्हणले ना बोलतो मी. मॅडम कधी बोलायचं? कालवा फुटल्यानंतर लगेच पाणी बंद केलं असतं का नाही? बरोबर. विसापूरवरून जाऊन मॅडम सांगणार मग हे बंद करणार. तुमची विनंती, तुम्हाला विनंती करायला आलो नसतो. आमच्या जर पोरांच्या बॉड्या सापडल्या असत्या ना तुमच्याकडे आलो सुद्धा नसतो. यायचंच नाही. आम्ही काय तुम्हाला बळच त्रास देऊ का तुम्हाला? आम्हाला पण कळतं. अहो पण तुम्हाला सकाळपासून फोन करतो तर तुम्ही पाणी बंद नाही केलं. सांगा इथं सरपंच पण सकाळवरून फोन किती फोन केले त्यांनी एकदा गेले. बोला ना आमच्या समोर. स्पीकर नाही नाही, तुम्ही जायचं. तरच ऐकू येईल मला नाही येणार. साऊंड ऑन करा बरं. थांबा. साऊंड ऑन करा, आम्हाला ऐकू द्या. बोलणं चालू आहे त्यांचं. करतील ते. नाही नाही, आम्ही रात्रीचं शोधू. पाणी बंद करा. आम्ही सगळे बॅटरी लावून शोधू. हो दे एकदाच, काय व्हायचं ना अरे पार होते काय होते. तुम्ही त्यांना सांगा ना एवढं अंतर तिथं जमाय म्हणून. हे तुम्ही सांगा ना, काही इथं एक एकटी नाहीये. हंडे तुम्हाला हंडे काय म्हटले? मला एक सांगा, हंडे काय म्हटले? साहेब येते आपलं व्यवस्थित बोललं पाहिजे ना आपण. अहो हंडे काय म्हणाले? हंडे काय म्हणाले? मी तू पाळेल. ते म्हणले का तुम्ही जावा तिथं
त्या साहेबांचा फोन करा, साहेबांना फोन करा. साहेब एक मिनिट, मी काय वाईट बोललो? आपले कसं आहे, आपले साहेब लोक आहेत. अहो ते तुमचे साहेब आहे, काय बोलतो तुम्ही? एक मिनिट. साहेब तुम्ही तुमच्या साहेबांशी रिस्पेक्टली बोलताय, तसं आम्ही कामाला आहे तुम्ही जसं म्हणताय तसं आमच्या घरातले आतमे गेले तर आमचं मन काय म्हणतात? आम्ही सरपंच लोक तुमच्या डिपार्टमेंटला कामाला आहे का? नाही आणि हंडे काय वाईट शब्द आहे का? नाही तरी पण आपलं चुकीचं बोलतोय का? नाही, मी कशाला विचारू त्यांना कुठे आणि हंडे म्हटल्याने काही चुकीचं नाही होत. हे तुम्ही नाही काय करायचं आम्हाला शिकवायचं. तुम्ही आम्हाला शिकवायला लागले का? बोला नाही तर म्हणजे काय झालं 24 तासात तुम्ही फोन लावा. त्यांना बोला नाही तर तुम्ही ना शांततेत बोलायचं. मी शांततेच बोलतोय. तुम्ही इथं कामाला आहे, जनतेचे सेवक आहेत. आम्ही तेच करतो. तुम्ही आमच्या लोकांना कसं काय म्हटलंय शांत बसा? आम्ही गोटे खेळायला आलोय का? आम्ही फोन ऐकू येत नाही. आम्ही गोटे खेळायला आलोय का? शांत बसा म्हणून. तुम्ही त्याला इथं फोन लावा बोला, तुम्ही बाईला. इथं बोला, तिथं आम्ही शांत बसतो. इथं बोला पहिला. बोला इथं. व्यस्त आहे. इथे लाईट. तुम्ही हंडे साहेब पुढे नंबर द्या बरं आपल्याला. काय सांगता व्यस्त काय? व्यस्त आहे, बोलणं चालू आहे. ठीक आहे ना, होऊ द्या. तुम्ही आपल्याला काही नान्नोर शेणनी लावलाय. गणेश नान्नोर हॅलो, त्यांचं नाव आहे. नमस्कार साहेब. साहेब साऊंड ऑन कॅमेरा आहे. तुम्हाला रात्री मी विनंती केली होती, सरपंच उमरज नंबर 1. रात्री तुम्हाला विनंती केली होती पाणी बंद करण्यासाठी. तुम्ही अधीक्षक अभियंत्याला फोन करायला सांगितला होता. हा, अधीक्षक अभियंत्यांना फोन करायला सांगितला होता तुम्ही रात्री. रात्री अभिषेक तुम्ही नंबर तर मला दिलाच नाही. तुम्ही म्हटले आरजीराव साहेबांकडून घ्या, तुम्ही मला नंबर दिला नाही. तर त्यांनी दिला त्यांचा आभारच आहेत सर. परंतु आम्ही अधीक्षक अभियंत्यांना फोन केला तर आता त्यांच्याशी बोलणं झालंय. तुमचं काय मत आहे, तुम्ही पाणी बंद करणार आहे का नाही? अन्यथा कालवाडीचे सरपंच आणि उमरचे सरपंच दोघंही पाण्यात उड्या मारतो आम्ही. आता आम्ही डॅमवर आहे सर, आणि पाणी सोडलंय जिथं पाणी सोडलंय तिथं उभे. तुम्ही पाणी बंद करणार आहात की नाही एका शब्दात उत्तर द्यायचं. नाही अन्यथा आम्ही दोघंही सरपंच इतर ग्रामस्थांच्या सामने ऑन कॅमेरा 5-10 उड्या मारतो आता लगेच. संध्याकाळ झाली मग रात्रीपासून तुम्हाला विनंती करतोय साहेब मी. रात्रीपासून विनंती करतोय. रात्री तुम्हाला फोन केला की नाही? आपला फोन रेकॉर्ड होत आहे. साहेब जर तुमच्या घरातला एखादा व्यक्ती गेला असता तर तुम्ही काय केलं असतं? त्यांना चांगला पाठ फुटला असता तर. तुमच्या घरातला व्यक्ती गेला असता तर तुम्ही काय केलं असतं? किंवा तुमचा एखादा कर्मचारी जर पाण्यात पडला असता तर तुम्ही किती मिनिटात कालवा बंद केला असता? हा पूर्ण कालवा माझ्या ताब्यामध्ये नाहीये. माझ्याकडं वरिष्ठांनाच परवानगी घ्यावं लागेल आपल्याला. घ्या ना परवानगी. 2 माणसं गेले राव. 24 तास झाले. 24 तास उलटून गेले साहेब. तुम्ही प्रत्येक जण काय करतोय, उडवा उडवीची उत्तरं देतोय. खाली फोन केला की नानो साहेबांना करा, नानो साहेबांना केला की आईराव मॅडमला करा. अगदी आम्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी शरददादा सोनवणे असतील, माजी आमदार अतुलदादा बेनके असतील, त्याचबरोबर शिरूरखेड लोकसभा मतदारसंघाचे अमोलदादा कोल्हे असतील, यांनाही फोन केला. त्यांच्या फोनला तुम्ही नाकारताय. त्यांनी पण फोन केला होता. आपण आता वरून परवानगी घेऊ. आता मॅडम अहो तोपर्यंत आमचे जे मुलं आहेत ते किड्यांनी खालेले असतील अक्षरशः. 24 तास उलटून गेलेत. त्याच्यामध्ये सर तुमचं काही दोष नाही, परंतु ही परिस्थिती आमच्या हातात नसल्यामुळं खरं अडचण येते. बाकी काही नाही. मग कुणाच्या हातात आहे? त्यांचा नंबर द्या आम्हाला, आम्ही बोलतो त्यांच्याशी. वरिष्ठांची अधीक्षक अभियंता बोलते, मी पण परत त्यांच्याशी बोलतो. त्यांना कोणाची परवानगी कालपासून काय केलं साहेब तुम्ही? बाकीचे बोलू नका कुणी. आम्ही त्यांना कळवलं, परंतु आता याच्यामध्ये काय होतं की असं काही निर्णय कोण देत नाही वरून. आता काय करणार? नानावर साहेब, ज्या वेळेस ही मुलं पडली किंवा त्यांनी उडी घेतली त्याच्या 15व्या मिनिटाला मी तुम्हाला फोन केला. तुषार बोलतोय.
बरोबर आहे का नाही? मीच फोन केला होता का नाही? आणि आमचं एवढंच म्हणणं होतं, एक 15-20 मिनिटासाठी जर पाठ बंद केला असता ना, ती मुलं इथं जागच्या जागी सापडली असती. आज जो आक्रोश झालाय ना, आम्ही हे जे सरपंच आहेत उमरचे, अहो यांनी गोष्ट त्या विसापूरपर्यंत जाऊन आलीत. आम्हाला कुठेतरी अपेक्षा होती की ही मुलं मिळावीत, आणि जर ही मुलं आजही मिळाली नाहीत तर काय याच्या पलीकडे आम्ही काय करतो आता? आम्ही विसापूर पर्यंत गेलो की नाही तुम्हाला सांगतो. ऐका सर, एक मिनिट. आम्ही विसापूरमध्ये गेलोय का नाही याचा पुरावा तुम्हाला सांगतो. तुम्ही विसापूरच्या डॅममध्ये पाणी सोडलेलं नाही, विसापूरचा ढापा बंद केलेला आहे आणि कर्जतला पाणी सोडलेलं आहे. तिथपर्यंत आम्ही जाऊन आलो. 1 किलोमीटरचा आपला अंडरग्राऊंड पूल आहे, त्या पुलावरती जाऊन आलो आम्ही. अंगा ॲक्वॉडक्ट आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागे एक 15 दिवसापूर्वी तिथं पण एक मुलगा पडला होता. हा, त्याला वेळच लागतो सर सापडायला. आणि वेळ लागतो नाही. तिथं आम्ही माहिती घेतली. तिथं तुम्ही पाणी कधी बंद केलं ते मला वाटतं SC कॅटेगरीची लोक होती, त्या बायांनी पाण्यात उड्या मारल्यानंतर तुम्ही ते पाणी बंद केलं का नाही सांगा मला. हा तुमचं कार्यक्षेत्र नाही, आम्ही माहिती घेतली स्वतः. मग आम्ही उड्या मारतो, तुम्ही पाणी बंद करा. मग नाही, आमची मुलं कालपासून पडले, तुम्ही तपास नाही केला आणि तुम्ही म्हणताय रात्र झाली. हा, उद्या 3रा दिवस होईल, अजून आमची पोरं सापडली नाही. आम्हाला न्याय पाहिजे ना. नाही तर आम्ही पाण्यात उड्या मारतो सर. तुमची मोठाले असली माणसं तर मोठ्या लोकांची पोरं पडली असते लगेच पाणी बंद केलं असतं. गरीबाच्या पोराला न्याय नाही का तुमच्याकडं? तुमची पोरं पडली असते तर तुम्ही लगेच बंद केलं असतं का? गरीबांना न्याय नाही भेटणार का? अहो, ज्याची मुलं जातात ना त्यालाच कळतं. साहेब ऐका ना, तुमचा विषय नाही ना, आमचं काय म्हणणं आहे ऐका. आम्ही खाली पण सोडलं नव्हतं. तुम्ही वाटलं तर उद्या जा पुण्याच्या ऑफिसला. नाही आम्ही तेच धंदे करतो आता. आमची मुलं शोधायची सोडतो आणि पुण्याच्या ऑफिसला जलपाटी मारतो फक्त. काय करा, आम्ही काय उड्या- फोनला जात घेताय तुम्ही? खासदारांचं ऐकत नाही तर आमचं सामान्य माणसाचं यांना काय कोंडून ऐकणार? ठेवू आपण. हे काय सांगतो ते, त्यांना कोंडून ठेवू. आपल्याला जायला सांगतो म्हणजे काय? एक काम करा साहेब, पाणी ऐका, मी एकच 2 शब्द सांगतो. पाणी काळवाडीचे सरपंच त्यांच्या हातीत घडलेलं आहे आणि उमरजचे ग्रामस्थ आहे या नात्याने काळवाडीचे सरपंच आणि उमरजचे सरपंच सदर पाणी पुरवठा कॅनॉला सोडलेलं पाणी बंद करतील. आमच्यावर काय कार्यवाही करायची ती तुम्ही करून घ्या तुमच्या पद्धतीने. परंतु तुम्ही पण आता नाही, मी स्वतः जातो तिथं चाक फिरवायला, बंद करतो. इथं या ना म्हणा, इथं या मग. हो, तुमचा निर्णय काय आहे साहेब सांगा, जास्त बोलण्यात मजा नाही. हो ऐका साहेब, तुम्ही इथं साधा आम्ही फक्त हो ऐका ना नन्नावर साहेब, इथं साधं फक्त आम्ही हंडे म्हटलं तर तुमच्या अधिकाऱ्यांचा तळतळा असं हे झालं. हा, राग आला त्यांना. आम्ही लोकप्रतिनिधी आहे, आम्हालाही लोकांचं ऐकावं लागतं. आता हे चालणार नाही. आम्ही काय करतो, पाणी बंद करतो, आमच्यावर कायदेशीर कारवाई करा, आमच्यावर फौजदारी खटले दाखल करा, काही अडचण नाही. आम्हाला फाशी शिक्षा द्या साहेब, आमचं काही काय आमचं अडचण नाही. अरे तुम्ही इथं या ना, इथं या म्हणा. साहेब तुम्ही डॅमो या ना, काय तुमचं कोणी तुम्ही डॅमवर या आणि मग आता चर्चा आम्ही करा. त्यामुळे साहेब येण्याचा विषय नाही. मी नारायणगाव मध्येच होतो दिवसभर. पण तुम्हाला गाडी पाठवू का साहेब? ते हंड्याला पाठवा. काय राव गांभीर्य नाही का विषयाचं? साहेब आम्ही पाणी बंद करतोय, तुम्हाला योग्य वाटेल ते करा. नाही होणार उद्या, आम्ही पाणी बंद करणार आहे, तुम्हाला योग्य वाटेल ते करा. आता रात्रीचं तुम्ही पाणी बंद करून तुमचंही काही याच्यात नाही आम्ही काय व्हायचं ते उद्याला आम्ही पाणी बंद करतो. जाऊ साहेब, आम्हाला परत फोन ना करून आम्ही तुम्हाला करीत नाही. तुमची प्रतिक्रिया कळाली. उद्या जिल्हाधिकाऱ्यांची आणि उद्या काय म्हणता? अधीक्षक मॅडम आहे ना, वरिष्ठांशी बोलतील आणखी आणि निर्णय घेतील. थोडं कधी घ्यायचे मॅडम? ऐका सर, मी सकाळी 9:30ला मॅडमला फोन केलाय. मग आज दिवसभरामध्ये निर्णय नाही घेता आला का? साहेब आम्ही फोन ठेवतो, तुमच्याबरोबर आमची चर्चा करायची इच्छा नाही. आम्ही पाणी बंद करतोय आणि त्याच्याही पलीकडं तुम्हाला आमच्यावर कायदेशीर कारवाईच करायची ना, बिंदास करा. आणि पाणी बंद करून आम्ही बॉडी शोधायला सुरुवात करतो. समजदार आहे, 24 तास गेले त्यासाठी. तुम्ही आम्हाला समजून नाही घेतलं. आमची टिंगलटावळी चालवली तुम्ही. त्यांचा समजदार ऑफिसर इथं पाठवा. तुमच्या अधीक्षक अभियंता काय म्हटले माहितीये का, सांगू का तुम्हाला? अहो अधीक्षक अभियंता म्हटले तुमच्या उड्या टाकायला आम्ही पाठ तयार नाही केली. हे तर त्यांचं स्टेटमेंट आहे.
अरे आमच्या जेव्हा पगार घेता आमच्या टॅक्स मधून तुमचे पगार आणि तुम्ही आम्हालाच बोलता हा. उद्या सकाळी तुम्ही साहेब बाईटला दिसलं वाणी साहेबांची बाईट आहे का ते दिसेल तुम्हाला. ठेवा सरपंच फोन. पोलीस पाठवा, पोलीस. हा घेऊन फोन करायची काय गरज नाही. लवकर चावी आणा. मला माहित नाही बाकी तुमचा संबंध नाही. सांगा मला माहित नाही. हो तुमचा काही संबंध नाही ना. हो चिकले तुमचा संबंध नाही. चला अजिबात थांबायचं नाही. बघा तुम्ही ऐका. तुम्हाला फक्त हंडे मांडल्यावर राग आला काय? तुम्ही स्वतःला काय समजता? काय म्हणत तुमच्यावर प्रेमाने बोललो. 24 तास झाले. 24 तास होऊन गेले. सकाळी कसं काय बोलता तुम्ही? मी नाही काय नाही बोलत तर बोला. त्यांना बोलवा इथं. निघा बरं इथून. त्यांना बोलवा. निघा. तुमचा काय संबंध आहे? बोला बोला. हा बोलू तर. 24 तास झाले. अन्याय झाला. लगेच गाडी आली. लगेच गाडी नमस्ते. सांगा ना पाणी बंद करायला. 24 तास झाले. बॉडी अजून सापडली नाही. कालपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही फोन करतो. आम्हाला तरी सांगा उड्या मारायला. आणि त्या मॅडमची एवढी भाषा आहे का तुम्हाला उड्या टाकायला आम्ही कॅनॉल तयार केले. अधीक्षक अभियंता ते चुकीचं आहे. पण ज्यांना जी अथॉरिटी आहे पाणी बंद करायची. अहो साहेब आम्ही 24 तास झाले. आम्ही शोधून आलो ना. आम्हाला भेटला तर आम्ही काय इथपर्यंत आलो असतो. कालपासून शोधतोय. कोणी जबाबदार म्हणतो. हे भिंतीपर्यंतच आहे. बोलू द्या त्यांना. बोलू द्या त्यांना. तुमचं काय नाही कसं वर्षाचे आधी झाले का आपण बंद करू आपल्याला. अहो 24 तास झाले साहेब. आता तुम्ही बोललात ना साहेबांशी. मॅडम मारतो ते आधीच मॅडम आहेत ना मॅडम हे बोलले स्वतः. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.